नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचे आहेत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? ज्यांचा अर्थ विरुद्ध निघतो असा, जसं की वर, खाली, बरोबर, ऊन, सावली, उंच, ठेंगणा, दूर, जवळ, हे झाले विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द बनवताना आपण काय करतो, एक विशिष्ट शब्द त्याच्या अगोदर वापरतो, बरोबर. काही काही शब्दांच्या अगोदर असतो आणि तो लावला की काय होतो, त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द होतो. मग असेच शब्द आपल्याला या व्हिडिओमध्ये काही बघायचे आहेत, जे खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी हा व्हिडिओ 2दा ते 3दा बघा, ठीक आहे. हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. डायरेक्ट आपण जाऊया आपल्या पहिल्या पॉईंटकडे. बघा, हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द म्हणजे एक शब्द आहे, त्याच्या अगोदर जर लावला तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द बनतो. जसं की बघा, कुशल, अकुशल, बरोबर. चल, अचल, तुलनीय, अतुलनीय, दृश्य, अदृश्य, नित्य, अनित्य, नियमित, अनियमित, नियंत्रित, अनियंत्रित, निश्चित, अनिश्चित, नीती, अनीती, न्याय, अन्याय, पराजित, अपराजित, परिचित, अपरिचित, पवित्र, अपवित्र, पारदर्शक, अपारदर्शक, पूर्ण, अपूर्ण, पूर्णांक, अपूर्णांक, प्रकट, अप्रकट. आले तुमच्या लक्षामध्ये. त्यानंतर बघा, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रमाण, अप्रमाण, प्रशस्त, अप्रशस्त, प्रसन्न, अप्रसन्न, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, प्रामाणिक, अप्रामाणिक, प्रिय, अप्रिय. तर अशा प्रकारे हा उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द आपले काय होतात, इथे म्हणत असतात. ठीक आहे. सगळ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. शब्द 1-2दा वेळेस वाचले की तुमच्या ते लक्षात बसतात. आणि लाईव्ह क्लासमध्ये आपण प्रश्न बघणार आहे. मर्यादित, अमर्यादित, मूर्त, अमूर्त, यशस्वी, अयशस्वी, योग्य, अयोग्य, रसिक, अरसिक, रुंद, अरुंद, लिखित, अलिखित, लौकिक, बरोबर. तर याचं काय होतं तुमचं, दुर्लौकिक. ठीक आहे. विकारी, अविकारी, विचारी, अविचारी, विभक्त, अविभक्त, विवाहित, अविवाहित. ठीक आहे. त्यानंतर विवेकी, अविवेकी, विश्वास, अविश्वास, विस्मरणीय, अविस्मरणीय, वैध, अवैध, व्यवस्थित, अव्यवस्थित, शक्य, अशक्य, शांत, अशांत, शाश्वत, अशाश्वत, शुद्ध, अशुद्ध, शुभ, अशुभ, संतुष्ट, असंतुष्ट, संतोष, असंतोष. ठीक आहे. त्यानंतर बघा, सत्य, असत्य, सफल, असफल, सभ्य, असभ्य. चला, समोरचे काही शब्द आपण बघणार आहे. समंजस, असमंजस, समर्थ, असमर्थ, समाधान, असमाधान, समान, असमान, सहकार, असहकार, साधारण, असाधारण, साध्य, असाध्य, सामान्य, असामान्य, सूर, असूर, सुरक्षित, असुरक्षित, स्थिर, अस्थिर, बरोबर. त्यानंतर बघा, स्पष्ट, अपष्ट, स्पृश्य, अस्पृश्य, स्वच्छ, अस्वच्छ, स्वस्थ, अस्वस्थ, हिंसा, अहिंसा, क्षम्य, अक्षम्य, क्षय, अक्षय, ज्ञात, अज्ञात, ज्ञान, अज्ञान, ज्ञानी, अज्ञानी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता बघा, हा उपसर्ग लावून आता विरुद्धार्थी शब्द तयार होतात. अनुभवी, अनअनुभवी, अपेक्षित, अनपेक्षित, अवधान, अनवधान, आदर, अनादर, आरोग्य, अनारोग्य. लक्षात ठेवा, आरोग्य, अनारोग्य, आवश्यक, अनावश्यक, आवृत्त, अनावृत्त, आसक्त, अनासक्त, आस्था, अनास्था, इच्छा, अनिच्छा, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, उदार, अनुद्वार, औरस, अनौरस. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. आवड, नावड, आवडता, नावडता, इलाज, नाइलाज, कबूल, नाकबूल, खुश, नाखुश किंवा नाराज. ठीक आहे. पसंत, नापसंत, पास, नापास, बाद, नाबाद, मर्द, नामर्द, राजी, नाराजी, लायक, नालायक. त्यानंतर बघा, चौथा आहे. आता बघा,
इथे जर आपण लक्ष दिलं तर आता इथे सुद्धा त्याच प्रकारचे काही तुम्हाला शब्द आहेत, बघू आपण आता. याच्यामध्ये बघा नि, नि, दू हे उपसर्ग वापरून तयार झालेले शब्द बघा. अपराधी, निरपराधी, आधार, निराधार, आशा, निराशा, उपद्रवी, निरुपद्रवी, उत्साही, निरुत्साही, उपयोगी, निरुपयोगी, उपाय, निरुपाय, धनवान, निर्धन, पापी, निष्पापी, रोगी, निरोगी, लक्ष, दुर्लक्ष, लोभी, निर्लोभी, व्यासनी, निर्व्यसनी, संदिग्ध, निसंदिग्ध, स्वार्थी, निस्वार्थी. त्यानंतर बघा 5 नंबरचं आहे गैर, बे, बिन, अ हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. इमानी, बेईमान, इमानी, बेईमान, कायदेशीर, बेकायदेशीर, कृपा, अकृपा, गुण, अवगुण, गुणी, अवगुणी, चूक, बिनचूक, जबाबदार, बेजबाबदार, पगारी, बिनपगारी, मान, अवमान, लागू, गैरलागू, शिस्त, गैरशिस्त, त्यानंतर शिस्त, बेशिस्तसुद्धा होतं, समज, गैरसमज, सावध, बेसावध, सुरेल, बेसूर, सोय, गैरसोय, हजर, गैरहजर, हिशेबी, बेहिशेबी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथं वेगवेगळे उपसर्ग लागतात. ठीक आहे, आणि त्यानुसार तुमचे शब्द बनतात. चला आपण बघूया. चला आता काही वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आपण इथं आता बघणार आहे. तर बघा अतिवृष्टी, 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. तर बघा काही असे शब्द असतात की त्यांचे विरुद्धार्थी शब्द हे वेगवेगळे असतात. ठीक आहे, म्हणजे त्याला वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले असतात. चला तर हे शब्द तुम्हाला मी दाखवतो. सगळ्यांनी हे शब्द एकदा बघून घ्या, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या इथं क्लिअर होतील. तर बघा अतिवृष्टी, अनावृष्टी, बरोबर, अत्यावश्यक, अनावश्यक, आकर्षक, अनाकर्षक, इहलौकिक, पारलौकिक. ठीक आहे, लक्षात ठेवा काही शब्द खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा उत्कर्ष, अपकर्ष, उत्कर्ष, अपकर्ष, उत्कृष्ट, निकृष्ट, उन्नती, अवनती, उपकार, अपकार, नशीबवान, कमनशीबी, विजय, पराजय, शुभशकून, अपशकून, सकर्मक, अकर्मक, सकारण, अकारण, सचेतन, अचेतन, सजीव आणि निर्जीव, सदाचार, अनाचार, सदाचार, अनाचार, लक्ष ठेवा महत्त्वाचं आहे, सद्गुण, दुर्गुण, किंवा त्याला आपण अवगुण सुद्धा म्हणतो, सन्मान, अपमान, सबला, अबला, सलग, अलग, सशक्त, अशक्त, सुकर, दुष्कर, सुकाळ, दुष्काळ, सुगंध, दुर्गंध, सुगम, दुर्गम, सुचिन्ह, दुश्चिन्ह, सुदैवी, दुर्दैवी, सुपुत्र, कुपुत्र. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा सुबुद्धी, दुर्बुद्धी, सुबोध, दुर्बोध, सुवार्ता, दुवार्ता, सुवार्ता, दुवार्ता, सुविख्यात, कुविख्यात, सुविचार, कुविचार, लक्षात ठेवा सुविचार, कुविचार, सुशिक्षित, अशिक्षित, सुसंगत, विसंगत, सुसंगती, कुसंगती, सुसंवाद, विसंवाद, सुसह्य, असह्य, सुस्थिर, अस्थिर, सुस्वरूप, कुरूप, स्मरण, विस्मरण, स्वकीय, परकीय, स्वतंत्र, परतंत्र, स्वदेश, परदेश, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, पारतंत्र्य. ठीक आहे. त्यानंतर बघा सज्ञान, अज्ञान, सत्कृत्य, दुष्कृत्य, सत्पात्र, अपात्र, सदय, निर्दय, सुयश, अपयश, सुरक्षित,
असुरक्षित, सुलक्षणी अवलक्षणी, सुलभ दुर्लभ, स्वाधीन पराधीन, स्वावलंबी परावलंबी, होकार नकार. त्यानंतर काही अनियमित विरुद्धार्थी शब्द असतात ते आपण इथं बघणार आणि सगळ्यात मोठा भाग यांचाच आहे. हे बरेच शब्द आहेत तर हे आपण एकदा वाचून घेऊया आणि त्यानंतर जे प्रश्न आहेत ते आपण संध्याकाळच्या लाईव्ह क्लासेसमध्ये बघूया. चला तर सर्वात महत्त्वाचा पार्ट आता आहे आणि याच्यावरच तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. अंधार, उजेड, अटक, सुटका, अध्ययन, अध्यापन, अनुरूप, विजोड महत्त्वाचा आहे. अमृत, विष, अर्थपूर्ण, निरर्थक, अलीकडे, पलीकडे, अवघड, सोपे, आकाश, पाताळ, आघाडी, पिछाडी, आठवणे, विसरणे, आत, बाहेर, आनंद, दुःख, आरंभ, अखेर किंवा शेवट, कडक, नरम, कडू, गोड, काळा, पांढरा किंवा गोरा, काळोख, विरुद्धार्थी प्रकाश, कृतज्ञ, कृतज्ञ बरोबर ना, कृतज्ञ आणि कृतज्ञ, कृत्रिम, नैसर्गिक, कृष्ण, धवल, कोवळे, जुने किंवा राठ, कौतुक, निंदा, खरे, खोटे. ठीक आहे. त्यानंतर बघा खरेदी, विक्री, खिन्न, प्रसन्न व आनंदी, खोल, उथळ, गच्च, त्याला आपण सैल किंवा विरळ असं आपण इथं म्हणतो. त्यानंतर बघा तारक, मारक, तीक्ष्ण, बोथट, तेजस्वी, तेजहीन, तेजी, मंदी, थोर, लहान, थोरला, धाकटा, दाट, विरळ, दिवस, रात्र, दीर्घ, ऱ्हस्व, दुरुस्त, नादुरुस्त, दुष्ट, सृष्ट, सुष्ट, दूर, जवळ, देव, दैत्य, दानव, राक्षस, देशभक्त, देशद्रोही, आळशी, उद्योगी, आशीर्वाद, शाप, आसक्ती, विरक्ती. सो बघा इकडे तिकडे, उंच, ठेंगू, बुटका किंवा सखोल, उघड, गुप्त किंवा बंद, उच्च, नीच, उताना, पालथा, उत्कृष्ट, निकृष्ट, उदय, अस्त, गतकाल, भविष्यकाल, गरीब, श्रीमंत, गिराईक, विक्रेता, गुरु, शिष्य, गुळगुळीत, खडबडीत किंवा खरखरीत, ग्रामीण, शहरी, ग्राह्य, त्यांज, घट्ट, सैल, चढण, उतरण, चपळ, मंद, उद्घाटन, समारोप, चांगले, वाईट, दोष, गुण, धीट, भित्रा, धूर्त, भोळा किंवा मूर्ख, नक्कल, अस्सल, नफा, तोटा, नम्रता, उद्धटपणा, नवा किंवा जुना, नशीबवान, कमनशिबी, नाशवंत, अविनाशी, निर्भय, भित्रा. काही समोरचे शब्द आहेत ते बघू. उद्घाटन, समारोप झालं पण. उद्धट, नम्र, उधळ्या, कंजूस, उपकार, अपकार, उपयोगी, निरुपयोगी, उलटा, सुलटा, उष्ण, थंड किंवा शीतल. चला समोरचं बघूया. ऊन, सावली, ओला, कोरडा किंवा सुका, कच्चा, पक्का, कठीण, मऊ किंवा कोमल, कठोर, मृदू किंवा कोमल, चूक, बरोबर, चोर, साव. लक्षात ठेवा चोर साव महत्त्वाचं आहे. जन्म, मृत्यू, जमा, खर्च, जलद, सावकाश, जळणे, विझणे, ज्येष्ठ, कनिष्ठ, टंचाई, विपुलता, टिकाऊ, कमकुवत, तरुण, म्हातारा, ताजे आणि शिळे, निर्मळ, मळका, न्यूनता, विपुलता, पक्का, कच्चा, पहिला, शेवटचा, पाप, पुण्य, पापी, पुण्यवान, पूर्व, पश्चिम, प्रखर, सौम्य, प्रगती, अधोगती, प्रचंड, चिमुकले, बरोबर, प्राचीन, अर्वाचीन, प्रारंभ,
अखेर किंवा शेवट. त्यानंतर बघा प्रेम, द्वेष, बरे, वाईट, बलवान, दुर्बल, बलाढ्य, किरकोळ, बिंब, प्रतिबिंब, बुद्धिमान, ढ, मठ्ठ किंवा मूर्ख, बोलका, अबोल, मुका किंवा मितभाषी, भक्कम, कमकुवत, भरती, आहोटी, भव्य, चिमुकले, भाग्यवान, दुर्भागी किंवा अभागी, मंजूळ, कर्कश, मंद, जलद. रडू, हसू, रागीट, प्रेमळ, राजमार्ग, आडमार्ग, राव, रंक, रुचकर, बेचव, रोख, अंधार, लघु, विशाल किंवा गुरु, लवकर, सावकाश, लांब, आखूड, लाभ, तोटा किंवा हानी, वडिलोपार्जित व कष्टार्जित, वर, खाली, वर, वधू, ओके, विक्षिप्त, समंजस, समोर, मागे, सरळ, वाकडा, सरळ, वाकडे, सवाल, जवाब, साम्य, भेद, सुंदर, कुरूप, सुख, दुःख, सुबक, बेढप, सुरुवात, शेवट, सुरेल, कर्कश किंवा भसाडा, सूर्योदय, सूर्यास्त, सौंदर्य, कुरूपता, स्तुती, निंदा, स्तुती, निंदा. दोनदा झाले ते, ठीक आहे. असो. त्यानंतर बघा मर्त्य, अमर, मागचा, पुढचा, माथा, पायथा, मान, अपमान, मालक, नोकर, मित्र, शत्रू, मुलने, कोमेजणे, मृत, जिवंत, मृदू, टणक किंवा कठीण, मैत्री, दुश्मनी, वैर, शत्रुत्व, मोकळे, बंदिस्त, ओके. वृद्ध, तरुण, वैयक्तिक, सार्वजनिक, शंका, खात्री, शहाणा, मूर्ख, खुळा, वेडा, शाश्वत, नश्वर, अशाश्वत, क्षणभंगूर, शीघ्र, मंद, शूर, धाडशी, भित्रा, संशय, खात्री, सज्जन, दुर्जन, सनातनी, सुधारक, स्थूल, सूक्ष्म, स्वर्ग, नरक, पाताळ, स्वस्त, महाग, हर्ष, खेद, हळू, जलद, हसणे, रडणे, हार, जीत, हुशार आणि मठ्ठ. तर बघा हे होते काही विरुद्धार्थी शब्द जे की आपण इथं बघितलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज संध्याकाळच्या क्लासमध्ये आपण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सगळेच्या सगळे प्रश्न आज आपण बघणार आहे, जेवढे तुम्हाला येतील तेवढे, ठीक आहे. त्यानंतर बघा एक शब्दकोडी आहे. हे काय फार अवघड नाही आहे, सोपं आहे. तुम्हाला ते इझिली सॉल्व करता येईल, ठीक आहे. शब्दकोडी इझिली तुम्हाला येईल. शब्दकोडीनंतर बघा जोड शब्द आहेत. हे काय फार अवघड नाही आहेत, फक्त आपल्याला वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तरं वगैरे शोधता येतील, ठीक आहे. काही अलंकारिक शब्द आहेत, बरोबर. म्हणजे ज्या प्रकारे आपण भाषेला अधिक सौंदर्य येण्यासाठी आपण या अलंकारिक शब्दांचा वापर करत असतो, हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला थांबूया.